हाय मंडळी, कशा आहात सगळे? बाप्पाच्या कृपेने ठीकच असणार. तर मंडळी, आज बुधवार आहे आणि आपण बघूयात की किचनमध्ये आज काय बनणार आहे. चिकन बनवणार आहे, पण स्पेशल रेसिपी बनवणार आहे. तर आपण किचनमध्ये जाऊया आणि बघू काय काय तयारी केली आहे. सो चलो. हाय कर आरुष. आरुष ती मस्ती चालू आहे, हो ना आरुष? ओके, तर आरुषची मस्ती चालू राहणार आहे. तर आपण जाऊया किचनमध्ये आणि बघूया की आज आपण काय बनवणार आहोत. चलो. तर मंडळी, आपण बघा किचनमध्ये आलो आहोत आणि इथे मी हे चिकन आहे ना मॅरिनेट करून ठेवलं आहे, कारण हे फक्त मला शालो फ्राय करून घ्यायचं आहे. पण आपल्याला जे बनवायचं आहे आज ते चिली गार्लिक तवा चिकन. तर हे बघा, मी चिकन छान असं हे स्वच्छ करून घेतलं आहे आणि हे बघा, हे या पद्धतीत मी हे बघा असे तुकडे करून घेतले आणि हे बोनलेस आहे. तर हे जवळजवळ म्हणजे जास्त नसेल, 200 ग्रामच फक्त चिकन असेल. मी म्हटलं पहिलं मी करून बघते आणि तुम्हालाही दाखवते. तर हे बघा, हे असे या पद्धतीत चिकनचे स्लाइस करून घ्यायचे आहेत आपल्याला छान. आणि आपण आता याला मसाले लावून ठेवणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, ही पेस्ट आहे बनवलेली. ह्याच्यामध्ये आलं आहे, लसूण आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ही. तर आपण ही 1 चमच पेस्ट टाकणार आहोत याच्यात. त्यानंतर थोडासा लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, अजून टाकणार आहोत लाल मिरची पावडर. आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण. तर इथे हे चिकन छान मिक्स करून घेतलंय मसाल्यांमध्ये, हे बघा. आणि आता आपण हे असंच ठेवणार आहोत. तर मंडळी, आता बघा इथे मी आपलं चिली गार्लिक तवा चिकनसाठी मी इथे ही मिरची घेतली आहे. ही काश्मीरी लाल मिरची आहे. तर मी ही बघा अशी कापून घेतली आहे आणि आतलं सगळं बी हे बघा बघू शकतात, सगळं बी काढलंय मी ह्याच्यातलं. आणि हे अर्धा तासासाठी मी गरम पाण्यात भिजत ठेवलं होतं. तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत. थोडंसं याच्यात पाणी ऍड करूया. आणि इथे झाकण लावून आपण आता हे मिक्सरला लावून घेऊया, बारीक करून घ्यायचंय. मंडळी, हे बघा आपली पेस्ट छान अशी रेडी झाली आहे. हे बघा बघू शकतात, हे बघा एवढी ही बारीक करून घ्यायची आपल्याला छान अशी. आणि इथे आपल्याला लागणार आहे ती लसूण. ही बघा अशी बारीक चॉप करून घेतलेली लसूण आहे. हे चॉपरमध्ये मी चॉप केलंय, हे बघा. ही आपल्याला 3 ते 4 चमचे घ्यायची आहे. तर आपण आता रेसिपी बनवायला घेऊया. इथे बघा छान पॅन असं आपलं गरम झालंय. तर सगळ्यात आधी आपण याच्यात तेल टाकून घेऊया. त्यानंतर ही बारीक चॉप करून घेतलेली लसूण, त्यानंतर आता आपण ही पेस्ट घेतोय मिरचीची. आता हे चांगलं आपण फिरवून घ्यायचंय, एकजीव करून घेऊया.
आपण लसूण टाकलंय ना, तर लसूणचा सुगंध एवढा छान येतोय. या डिशेस आपण बाहेर खाण्यापेक्षा घरात बनवून खाल्लेल्या कधी चांगल्या. हे छान असं परतवून घेऊया आपण आधी. आता इथे आपण टाकणार आहोत 1 चमचा गरम मसाला. ते पण छान परतवून घेऊया. आता इथे मी हे फेटलेलं दही घेतलंय, हे बघा. तर आपण इथे 2 ते 3 चमचे दही घेणार आहोत. आणि 1 चमचा लाल तिखट पावडर. हे अगदीच मीडियम गॅसवर सगळं परतवून घ्यायचंय आपल्याला. आता हे छान आपलं परतवून झालंय. तर आता हे जे आपण पीसेस ठेवलेत मसाला लावून, तर ते एक एक करून आपल्याला असं याच्यावर ठेवायचे आहेत. तसं चवीपुरतं वरून मीठ टाकणार आहे. आपल्याला हे थोडा मोठा गॅस करून 2-3 मिनिटं शिजवून घेऊया. जसजसं चिकन आपल्याला हे व्हाईट होताना दिसतंय ना, तर आता आपण इथे ह्याला पलटी करून घ्यायचं आहे चिकन. असं सगळं चिकन आपण या पद्धतीत पलटी करून घेणार आहोत इथे. आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे. हे असं पलटी करून घेऊया. चिकन हे बघा छान असं आपण परतून घेतलंय. आता ही दुसरी बाजू आपल्याला शिजवून घ्यायची आहे छान. आता हे आपण मीडियम गॅस ठेवणार आहोत. हे मीडियम गॅसवर आपल्याला हे छान असं शिजवायचं आहे. असं आपण 1 ते 2 वेळा आपल्याला चिकन हे पलटवून घ्यायचं आहे. तर आता हे 2 मिनिटासाठी या दुसरी बाजू आपण घेणार आहोत शिजवून. मग परत आपण त्याला पलटी करणार आहोत. आता आपण परत एकदा हे परतवून घेऊया. आपलं हे परतवून झालंय. आता मंडळी हे बघा आपलं तवा चिकन रेडी झालेलं आहे. खूप छान असं मस्त. याच्यावर हिरवी कोथिंबीर टाकायची आपल्याला छान अशी बारीक चिरून. आणि यात टाकणार आहोत थोडंसं बटर. बटर टाकून झालंय मंडळी मस्त. आणि आपली छान अशी डिश पण रेडी झाली आहे, बघू शकतात. चिली गार्लिक तवा चिकन हे मी याआधी करून बघितलंय. ते खूपच छान झालं होतं, म्हणून म्हटलं आता सेकंड टाइम करते. तर म्हटलं तुम्हालाही रेसिपी दाखवू, म्हणजे तुम्ही कराल. खरंच खूप छान लागते. आपण बाहेर खाण्यापेक्षा हे सगळं घरी बनवून कधीही खावं. खूप ट्राय करा, तुम्हाला व तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. तर आपली ही डिश रेडी आहे. मी गॅस बंद करते.
रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही हा सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपण भेटू असंच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.